नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हाऊ टू ड्राफ्ट मोड कोड मेमोरियल इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये आपण बघणार आहोत. कशा पद्धतीने मोड कोड मेमोरियल बनवायचे आहेत, त्याचा ड्राफ्ट कशा पद्धतीने असतो, त्यामध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असतात, त्या पद्धतीने आपला मोड कोड चांगल्या पद्धतीने आपण बनवू शकतो, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी या प्रॉपरली समजून जातील. त्या मूड कोट्समध्ये, त्या पॉइंट्समध्ये कोणत्या गोष्टी इम्पोर्टंट असल्या पाहिजेत आणि प्लस ह्या मूड कोड जे काही बनवलेले आहेत, मी काही मराठीमध्ये काही मूड कोड बनवलेले आहेत मेमोरियल, तेही तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला देईन. प्लस इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला फॉरवर्ड करेन टेलिग्राम चॅनलला. त्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा पद्धतीच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. ठीक आहे. सो यामध्ये हाऊ टू ड्राफ्ट मूड कोट मेमोरियल याची आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. फर्स्ट आपण या जे काही सेक्शन आहेत ते 10 पार्ट्समध्ये आपण डिव्हाईड केलेले आहेत. त्या 10 पार्ट्समध्ये आपण बघणार आहोत, की कशा पद्धतीने तुम्हाला मूड कोटचा जो ड्राफ्ट आहे किंवा मेमोरियलचा जो ड्राफ्ट आहे, कशा पद्धतीने बनवायचे बिकॉज लास्ट इयरला म्हणजेच ग्रॅज्युएशनमध्ये जे स्टुडंट असतील त्यांना मूड कोड बनवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. कॉलेजेस तुम्हाला केस लॉ देत असतात. तर केस लॉच्या नंतर त्याच्यामध्ये मूड कोड कशा पद्धतीने मेमोरीला बनवायचं आहे, या सर्व माहिती तुम्हाला यामध्ये आता मी सांगत आहे. फर्स्ट जर आपण बघितलं यामध्ये, तर तुमचं फर्स्ट जे असतं, की कंटेंट्स इन मूड कोड मेमोरियल कोणते आहेत, ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. फर्स्ट जो तुमचा असणार आहे फ्रंट पेज जो असणार आहे. सो जे विद्यार्थी डिफेंडंट साइडने असतील, तर ते डिफेंडंट साइडचा जो काही हा फॉर्मॅट आहे फ्रंट पेज, तो त्या पद्धतीने बनवणार आहेत आणि रिस्पॉन्डंट साइडने असतील, ते रिस्पॉन्डंट साइडने बनवतील. आता हा जो कलर आहे, हा जो कलर यासाठी आहे, कारण की मूड कोर्टमध्ये तुम्ही जेव्हा मेमोरियल बनवता, त्यावेळी जर आपण बघितलं तर डिफेंडंट जे काही असतात किंवा रिस्पॉन्डंट जे काही असणार आहेत, त्यांच्यासाठी हा जो फॉर्मॅट आहे, जो रेड कलरमध्ये तुम्हाला हे बनवायचं असतं आणि मग पेटिशनर असेल, तर पेटिशनर याच्यामध्ये जर बघितलं तर म्हणजेच याचिकाकर्ता, तर ते ब्लू कलरमध्ये तुम्हाला जर तो फॉर्मॅट जर तुम्ही बनवलं, तर तो चांगल्या पद्धतीने अट्रॅक्टिव्ह पण दिसतो आणि ह्या पद्धतीने मूड कोर्ट मेमोरियलमध्ये तुम्हाला हे सबमिट करायचे असतात. जो की फ्रंट पेज असतो. त्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला वकालतनामा सुद्धा विचारला जातो आणि तो सुद्धा तुम्हाला बनवण्यास सांगत सांगत असतात काही कॉलेजेसमध्ये. ओके. सो डिफेंडंट साइड असेल किंवा रिस्पॉन्डंट हे एकच आहे. याच्यामध्ये जे काही विद्यार्थी असतील, जे की या साइडने असतील, त्या विद्यार्थ्यांनी रेडमध्ये अशा पद्धतीने बनवणं गरजेचं आहे आणि जे विद्यार्थी समजा पेटिशनर साइडने असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी ब्लू कलरमध्ये बनवणं हे खूप चांगलं आहे आणि इम्पोर्टंट आहे. पहिला फ्रंट पेज तुमचं असं असलं पाहिजे. त्या फ्रंट पेजमध्ये जर तुम्ही कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये जर जात असाल किंवा कोर्ट किंवा किंवा तुम्ही कॉलेजेसमध्ये समजा पार्टिसिपेट करत असाल एक्झामिनेशनसाठी, तर हे सर्व लिहिणं गरजेचं आहे. इन द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आता समजा ही पी-आय-एल आहे. ओके. सो पी-आय-एल फाइल केलेली आहे अंडर आर्टिकल 32 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया यामध्ये. ठीक आहे. सो याच्यामध्ये जो विद्यार्थी आहे, हा कौन्सिल फॉर द रिस्पॉन्डंट साइडने आहे. त्यासाठी यांनी यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन मेन्शन केलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला फ्रंट पेज हा बनवायचा आहे. आता याच्यामध्ये मराठीमध्ये जे मी बनवलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी पाठवून देईन, जेणेकरून जे काही वकालतनामा कशा पद्धतीने बनवायचा असतो, तो सुद्धा तुम्हाला त्या फाईलमध्ये तुम्हाला त्या दिसून जाईल. ओके. सो फर्स्ट आहे तुमचं फ्रंट पेज अशा पद्धतीने असणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत, हे तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट जो तुमचा टेबल असणार आहे, अनुक्रमाणिका म्हणजेच टेबल ऑफ कंटेंट्स. टेबल ऑफ कंटेंट्समध्ये जर आपण बघितलं, तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत, ते तुम्हाला यामध्ये सांगत आहे. फर्स्ट आहे तुमचा लिस्ट ऑफ ॲब्रिव्हिएशन काय आहे, ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. फुल फॉर्म तुम्हाला त्यामध्ये लिहायचं असतात. एस-सी जर लिहिला असेल, तर फुल फॉर्म सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या पद्धतीने त्यामध्ये लिहिलेलं जातं. सो टेबल ऑफ कंटेंट्समध्ये तुम्हाला काय पाहिजे? लिस्ट ऑफ ॲब्रिव्हिएशन पाहिजे, इंडेक्स ऑफ ऑथॉरिटीजमध्ये या सर्व गोष्टी पाहिजेत. स्टेटमेंट ऑफ ज्युरिस्डिक्शन पाहिजे, स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स पाहिजे, क्वेशन प्रेझेंटेड, समरी ऑफ प्लीडिंग्स, आर्ग्युमेंट ॲडव्हान्स एंड लास्ट तुमची असणार आहे प्रेयर. सो टेबल ऑफ कंटेंट्समध्ये म्हणजेच मराठीमध्ये आपण बोलतो त्याला अनुक्रमाणिका.
अशा पद्धतीने असले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जे काही मराठीमध्ये इन्फॉर्मेशन आहे, ते तुम्हाला नंतरला प्रोव्हाईड केली करणार आहे. नेक्स्ट जो पॉइंट तुमचा असणार आहे इंडेक्स ऑफ ऑथॉरिटीज. ओके. इंडेक्स ऑफ ऑथॉरिटीज कशा पद्धतीने असणार आहे? जसं की तुम्हाला मी सांगितलं लिस्ट ऑफ ॲब्रिव्हिएशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं लिस्ट ऑफ स्टॅच्यूट जे काही रेफर तुम्ही करणार आहात, जे काही ॲक्ट वगैरे जे काही तुम्ही कायदे वगैरे जे काही तुम्ही रेफर करणार आहात, ते सर्व तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे आणि त्यांचा जो पेज नंबर असेल, तो तुम्हाला जो काही मेमोरियलमध्ये पेज नंबर लिहिणार आहात, तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा असतो. तो इंडेक्स ऑफ ऑथॉरिटीजमध्ये पहिलं लिस्ट ऑफ स्टॅच्यूज रेफर हे या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. दुसरं आहे जे तुम्ही केस लॉ वगैरे रेफर करणार आहात, सो टेबल ऑफ केसेस जे काही असणार आहेत रेफर, तो या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने मेन्शन करायचं आहे, जेणेकरून चांगल्या पद्धतीने तुम्ही केसेस पद्धतीने सायटेशन पण इम्पोर्टंट आहेत आणि यामध्ये पेज नंबर कोणत्या पेज नंबरला आहे जेणेकरून जज तिकडे जे असणार आहेत, त्यांना इझिली होईल आयडेंटिफाय करण्यासाठी, की कोणती केस लॉ कोणत्या पेज नंबरवर आहे. त्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं, तर नक्की तुम्हाला मार्क्स वगैरे त्यामध्ये चांगले पडतील. नेक्स्ट जो तुमचा इंडेक्स ऑफ ऑथॉरिटी असणार आहे, बुक्स रेफर म्हणजे कोणते तुम्ही बुक्स रेफर केलेले आहात, त्याचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आणि ऑथर कोण आहे, ते सुद्धा प्रॉपरली तुम्हाला लिहायचं आहे. ओके. सो याच्यामध्ये ऑनलाईन डेटाबेस म्हणजे ऑनलाईन कोणती वेबसाईट तुम्ही रेफर करणार आहात, ते सुद्धा यामध्ये तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुमचं मग इंडेक्स ऑफ ऑथॉरिटीज त्यामध्ये मग लिस्ट ऑफ स्टॅच्यूज आले, टेबल ऑफ केसेस रेफर आलं आणि बुक्स रेफर आलं आणि ऑनलाईन डेटाबेस आलं. या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट असणार आहे तुमचं जे पॉइंट आहे लिस्ट ऑफ ॲब्रिव्हिएशन म्हणजेच तुम्हाला सांगितलं मी मराठीमध्ये याला संक्षिप्त शब्दाची यादी वगैरे बोलतात. सो लिस्ट ऑफ ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय, की तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही जे लिहिता ए-आय-आर लिहिता तुम्ही किंवा ए-एन-आर लिहिता किंवा आय-पी-सी लिहिता, तर त्याचे फुल फॉर्म्स तुम्हाला समोर लिहायचे आहेत. म्हणजे ए-आर-आयचा जर आपण जर फुल फॉर्म बघितला, तर ऑल इंडिया रिपोर्टर असा आहे. आय-पी-सीचा जर आपण बघितलं, तर इंडियन पिनल कोड 1860 आहे. एस-सीचा फुल फॉर्म जर आपण बघितलं, तर सुप्रीम कोर्ट आहे. एस-सी-सीचा फुल फॉर्म जर बघितला, तर सुप्रीम कोर्ट केसेस. अशा पद्धतीने तुम्हाला लिस्ट ऑफ ॲब्रिव्हिएशन म्हणजे संक्षिप्त शब्दांची यादी अशा पद्धतीने तुम्हाला मूट कोर्ट जो मेमोरियल असणार त्यामध्ये मेन्शन करणं इम्पोर्टंट आहे. आणि नेक्स्ट तुमचं असणार आहे स्टेटमेंट ऑफ ज्युरिस्डिक्शन म्हणजे जी तुम्हाला केस लॉ भेटलेली असणार आहे. प्रत्येकाचा कॉलेजमध्ये वेगवेगळे तुम्हाला केस लॉ समजा भेटले असेल, तर त्याच्यामध्ये ज्युरिस्डिक्शन हा जो पार्ट आहे, हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ओके. त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर स्टेटमेंट ऑफ ज्युरिस्डिक्शन म्हणजे अधिकार क्षेत्र जे आहे ते कशा पद्धतीने असणार आहे? म्हणजे त्याचं मीनिंग काय असू शकतं? तर जे काही तुमचे प्रकरण असतं, जे काही तुमचं मॅटर असणार, ते विशिष्ट जे काही न्यायालयासमोर का दाखल केले आहे, त्या न्यायालयास ते प्रकरण ऐकण्याचा किंवा निर्णय देण्याचा अधिकार कसा आहे, त्याचं कायदेशीर जे काही स्पष्टीकरण आहे, ते स्टेटमेंट ऑफ ज्युरिस्डिक्शनमध्ये लिहिलेलं असतं. आणि त्या न्यायालयाच्या मग सब्जेक्ट मॅटर असेल किंवा ते टेरिटोरियलमध्ये आहे का? किंवा पिक्युनियरी ज्युरिस्डिक्शन यामध्ये कसं येतं, ते तुम्हाला स्टेटमेंट ऑफ ज्युरिस्डिक्शनमध्ये दाखवावे लागते. ठीक आहे. सो स्टेटमेंट ऑफ ज्युरिस्डिक्शनमध्ये या सर्व इम्पोर्टंट तुमचा जो मॅटर आहे, तो इम्पोर्टंट त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येत आहे का? अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये प्रॉपरली त्याच्यामध्ये मेन्शन करणं हे गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट जर पॉइंट जर आपण बघितला यामध्ये, तर स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स आहे. म्हणजे प्रकरणातील जे काही तथ्य असतील, ते तुम्हाला मॅक्सिमम 2 पेजेसपर्यंत तुम्हाला ते लिहायचं आहे. ओके. आता त्यामध्ये पण तुम्हाला डाउट असेल, की सर स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स कशा पद्धतीने लिहायचं? तर जी तुम्हाला केस लॉ वगैरे दिले असणार आहे, त्या केस लॉच्या बेसवरच त्या पद्धतीने तुम्हाला स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स हे तुमचे चेंजेस होणार आहेत. नॉर्मली जर आपण बघितलं तर जे काही क्रोनॉलॉजी जे काही नॅरेशन आहे फॅक्ट ऑफ द केसचं, त्यात जे काही तुम्ही आर्ग्युमेंट्स वगैरे किंवा तुमचं मत असेल किंवा त्यामध्ये जो काही आर्ग्युमेंट्स किंवा मतं असतात, त्यामध्ये कोणताही पक्षपात नसतो केला. ठीक आहे. यामध्ये जर प्रकरणाची जी काही तुमची पार्श्वभूमी असते, ते तुम्हाला स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्समध्ये पूर्ण स्पष्ट करावी लागते. ओके. आणि त्यामध्ये जर बघितलं तुम्ही न्यायालयामध्ये मग समजा तुम्ही काय घडलं आहे, कधी घडले आहे, कोणती गोष्ट कोणती घटना कधी घडलेली आहे किंवा कसे घडले आहे, याचं संक्षिप्त जे काही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्हाला स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्समध्ये लिहिणं खूप महत्त्वाची असते आणि स्टेटमेंट ऑफ फॅक्ट जेवढं चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहिणार, तेवढंच तुम्हाला त्यामध्ये तुमचा वेटेज हा मूट कोर्टचा जो काही मेमोरियल आहे, तो वेटेज त्यामध्ये तुमचा वाचणार आहे आणि चांगल्या पद्धतीने तो होणार आहे.
त्या पद्धतीचे इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्समध्ये चांगल्या प्रकारे मांडणी तुम्हाला करायची आहे आणि थोडक्यात तुम्हाला त्यामध्ये निष्पक्ष असावी त्या पद्धतीने प्रॉपरली तुम्हाला स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्समध्ये ते मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट पॉइंट जर आपण बघितला स्टेटमेंट ऑफ इश्यू म्हणजेच प्रकरणाचे जे काही महत्त्वाचे मुद्दे जे तुम्ही न्यायालयासमोर मांडणार आहात, प्रॉपरली तुम्हाला तुमच्या केसनुसार तुम्हाला चांगल्या पद्धतीने मांडणं हे गरजेचं आहे. जर आपण बघितलं जे काही स्टेटमेंट ऑफ इश्यू आहे, नॉर्मली तुम्हाला पॉइंटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मांडायचे असतात. म्हणजे इश्यू नंबर 1 असेल, इश्यू नंबर 2 असेल किंवा इश्यू नंबर 3 असेल. अशा पद्धतीने तुम्हाला ते स्टेटमेंट ऑफ इश्यू अशा पद्धतीने तुम्हाला मांडायचे आहेत. जे काही तुमचे कायदेशीर प्रश्न असेल किंवा जे काही तुमचे मुद्दे असतील, ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला यामध्ये मांडायचे आहेत. जर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, की काही कोणत्या फॉर्ममध्ये आपण नॉर्मली एक एक्झाम्पल जर सांगितलं याच्यामध्ये, तर नॉर्मली एक्झाम्पल असं असू शकतं, की दे आर फ्रेम इन अ क्वेशन फॉर्म म्हणजे फॉर एक्झाम्पल वेदर द अनरजिस्टर्ड एग्रीमेंट इज ॲडमिसिबल इन एव्हिडन्स क्वेशन मार्क म्हणजे नोंदणीकृत नसलेला करार पुराव्यात ग्राह्य धरता येईल का? अशा प्रकारचे इश्यू नंबर 1 असेल, अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटमेंट ऑफ इश्यू अशा पद्धतीने लिहायचे आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही मांडता तिथं प्रत्यक्ष वादग्रस्त मुद्दे त्यांना न्यायालयापुढे समजतात. जेणेकरून चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये मार्क्स मूट कोर्टमध्ये भेटण्याचेही चान्सेस जास्त असतात. नंतरला जर आपण बघितलं नेक्स्ट जो तुमचा फॅक्ट आहे समरी ऑफ आर्ग्युमेंट्स. ओके. तर समरी ऑफ आर्ग्युमेंट्स म्हणजे जे काही तुम्ही आर्ग्युमेंट ॲडव्हान्स पुढे आपण बघणार आहोत. हे जे तुम्ही लिहीत असतात त्याच्या शॉर्टमध्ये तुम्हाला समरी ऑफ आर्ग्युमेंट्स हे तुम्हाला लिहायचं असतं. म्हणजे प्रत्येक जे काही मुद्दे असतील, त्या मुद्द्यावरती जसं आर्ग्युमेंट ॲडव्हान्समध्ये पूर्ण मुद्दे तुम्हाला मी सांगणार आहे. त्या पद्धतीने 1-2 वाक्यामध्ये तुम्हाला समरी ऑफ आर्ग्युमेंट्स हे करावे लागतात. ओके. जर समजा पेटिशनर साइडमधून समजा कोणी असेल, समजा अर्जदाराच्या बाजूने कोण असेल, जसं की नोंदणीकृत नसलेला विक्री करार हा नोंदणी कायदा 1908 अंतर्गत पुराव्यास ग्राह्य धरता येतो का? असा हा नॉर्मली तुमचा हा प्रश्न असेल किंवा तुमचा हा नॉर्मली 1-2 वाक्यामध्ये मुद्देसूद तुम्ही लिहिला असाल, ते तुम्हाला जास्त एज मार्क्स देऊन जातात, जे तुम्ही मूट मेमोरियलमध्ये पार्टिसिपेट करतात तेव्हा. कारण की समरी ऑफ आर्ग्युमेंट्समध्ये छोटंसं तुम्हाला 1-2 वाक्यामध्ये ते लिहायचं असतं आणि त्याच्यावरती जर चांगल्या पद्धतीने जर तुम्ही लिहिलं, त्याचं डेफिनिटली चांगले मार्क्स तुम्हाला त्यामध्ये भेटतात आणि नंतरला मग जे काही आर्ग्युमेंट एडव्हान्स असेल, त्याच्यामध्ये अजून रिलेटेड करून त्यामध्ये अजून जास्त आन्सर आपल्याला त्यामध्ये लिहावं लागतं. याच्यामध्ये जर बघितलं आर्ग्युमेंट आणि एडव्हान्स म्हणजे आता समजा वादी असू शकतो, प्रतिवादी असू शकतो. यांच्या बाजूने जे काही युक्तिवाद असेल म्हणजे तुम्हाला केस लॉ दिलेली आहे. तुम्ही पेटिशनर आहात किंवा तुम्ही रिस्पॉन्डंट आहात. तुम्ही कोण आहात त्यामधून जे काही तुम्ही युक्तिवाद जो काही तुम्ही मांडत आहात कोर्टामध्ये, त्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिकडे मांडायचं आहे. जे तुम्ही कोणाच्या बाजूने तुम्ही असणार आहे, त्या बाजूने तुम्हाला चांगला युक्तिवाद मांडायचा आहे. ओके. ॲडव्हान्स याला अनदर ऑप्शन म्हणजे हे पण बोललं जातं, की प्लीडिंग्स हे सुद्धा बोललं जातं. ठीक आहे. सर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर वकील असेल किंवा पक्षकारांनी न्यायालयासमोर मांडलेले जे काही कायदेशीर किंवा युक्तिवाद तरतुदीचे स्पष्टीकरण म्हणजेच इंटरप्रिटेशन ऑफ लॉ असेल किंवा केस लॉचा आधार जे काही घेऊन केलेली जी काही बाजू असते किंवा मांडणी असते, त्याला नॉर्मली तुम्हाला आर्ग्युमेंट ऑफ ॲडव्हान्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण दोन्ही साइडच्या व्यक्ती असू शकतात. एक पेटिशनर आहे आणि एक रिस्पॉन्डंट आहे. दोन्ही बाजूनी जे काही युक्तिवाद मांडत आहेत, त्या पद्धतीने सर्वांचे आर्ग्युमेंट्स वगैरे त्यामध्ये ऐकले जातात आणि त्याच्यानुसारच तुम्हाला जर बघितलं, ते दावे जे काही तुम्ही मांडत आहात, ते योग्य ठरवण्यासाठी जे काही तुम्ही आर्टिकल्स वापरत आहात, म्हणजे कलम्स वगैरे वापरत असाल, त्यामध्ये न्यायालयाचा निर्णय घ्यायला त्यानुसार घेतला जातो. ओके. ते जे तुम्ही काही सेक्शन वापरणार आहात, केस लॉ वापरणार आहात किंवा इंटरप्रिटेशन ऑफ जे काही लॉचे तुम्ही इन्फॉर्मेशन देणार आहात, त्यावरतीच तुम्हाला त्यामध्ये मार्क्स चांगले पडण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. आणि कशा पद्धतीने तुम्ही आर्ग्युमेंट करत आहात किंवा कशा पद्धतीने मूट कोर्टमध्ये तुम्ही मेमोरियल सबमिशन करत आहात आणि मूट कोर्टमध्ये त्या बाजूने तुम्ही किती चांगल्या पद्धतीने आन्सर देत आहात, हे सुद्धा इम्पोर्टंट आहे. ओके.
त्यानंतर जर नेक्स्ट जो ऑप्शन आहे तुमचा प्रेयर. लास्ट जो असणार आहे तुमचा ऑप्शन प्रेयर. आता प्रेयर म्हणजे कशा पद्धतीने प्रेयर करायची आहे. सो जो काही तुमचा पक्षकाराने जे काही न्यायालयाकडे केलेली विनंती असेल किंवा मागणी असेल, मग तो पिटिशनर असेल किंवा रिस्पॉन्डंट असेल, तर न्यायालयासमोर नम्रपणे त्याने आपली मागणी मांडायची आहे. तर नॉर्मली कशा पद्धतीने मांडणी आहे ती मागितली जाते. तर जी काही तुमची याचिका असेल किंवा तुमची अपील असेल ती मंजूर करण्यात यावी अशा पद्धतीने प्रेयर केली जाते. आधीचा जो काही निर्णय रद्द किंवा दुरुस्त करण्यात यावा असं सुद्धा बोललं जातं किंवा जे काही नुकसान भरपाई असेल किंवा आदेश असेल ते स्थगिती त्यावर देण्यात यावी किंवा न्यायालयाला समजा योग्य व सम्यक जे काही योग्य वाटेल असा आदेश न्यायालयाने द्यावा. सो अशा पद्धतीने त्यामध्ये प्रेयर आपल्याला करायची असते. आणि ते कशा पद्धतीने फॉर्मॅट असणार आहे, त्याचा फॉर्मॅट तुम्हाला Telegram चॅनलला मी देणार आहे. त्याबाबत तुम्ही टेन्शन घेऊ नका. बट नॉर्मली मूट कोर्ट मेमोरियल अशा 10 स्टेपमध्ये तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केस लॉ चांगल्या पद्धतीने अटॅच केले, जे तुम्ही यामध्ये मेन्शन करणार आहात, जे तुम्ही लिहिणार आहात, तर मग केस लॉ तुमच्याकडे असायला पाहिजे. मग केस लॉचं जे तुम्ही केस लॉ लिहत आहात, प्रॉपरली मेमोरियलमध्ये म्हणजे तुमच्या मूट कोर्टला जेव्हा तुम्ही जाणार आहात, मेमोरियलमध्ये सबमिशन केलं पाहिजे. एव्हिडन्स समजा काही असतील, तर एव्हिडन्स सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सबमिशन केलं पाहिजे. अशा पद्धतीने समजा तुम्ही जर त्यामध्ये मूट कोर्टमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं किंवा मूट कोर्टमध्ये अशा पद्धतीने तुम्ही जर स्वतःला इंट्रोड्यूस त्यामध्ये जर केलं, तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स हे त्यामध्ये मिळणार आहेत. ओके. अजूनही जर काही तुम्हाला काही त्यामध्ये डाउट असतील, तर नक्की तुम्ही मला विचारू शकता. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनला विचारा. नक्की यावरती तुम्हाला रिप्लाय नक्की देईन. अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. थँक सो मच.